कधीकधी घरात सगळं असूनही एक वेगळीच कमतरता जाणवते. पैसा येतो पण टिकत नाही. मनाला शांती मिळत नाही. घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. पण आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे की अधिक महिना हा असा पवित्र काळ आहे ज्यामध्ये केलेली छोटीशी भक्ती आणि चांगली कर्मे आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात. भगवान विष्णूंना प्रिय असलेल्या या महिन्यात जर आपण काही सोपे उपाय मनापासून केले तर या माता लक्ष्मीची कृपा आणि घरात सुखसमृद्धीचे वातावरण निर्माण होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया असेच काही सोपे पण प्रभावी उपाय जे तुमच्या घरात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतील. ज्याची कमतरता तुम्हाला जाणवते ती कमतरता भरून काढण्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच कामी येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर नमस्कार. भगवान विष्णू जिथे असतात तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. तर म्हणूनच या पवित्र महिन्यामध्ये काही सोपे उपाय केल्याने घरात सुख, समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. तरी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मधुमंत्रा या चॅनलमध्ये. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे, पण अधिक महिन्याला एक विशेष स्थान दिले जाते. अधिक महिना म्हणजे फक्त पंचांगात वाढलेला एक महिना नाही, तर हा असा काळ आहे ज्यामध्ये आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून भक्ती आणि चांगले विचार, सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. तर खालील उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर मंडळी, तुळशीला आपल्या संस्कृतीत माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. अधिक महिन्यात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरातील अडचणी दूर करा आणि सुखशांती द्या. दिव्याचा प्रकाश फक्त घर उजळत नाही, तर आपल्या मनातील अंधकारही दूर करण्याची भावना निर्माण करतो. माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शुद्धता प्रिय आहे असे मानले जाते. म्हणून अधिक महिन्यात घर स्वच्छ ठेवणे, देवघराची स्वच्छता करणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे मानले जाते. स्वच्छ घर म्हणजे फक्त बाहेरची स्वच्छता नाही, तर मनातील विचारांची स्वच्छताही आहे. अधिक महिन्यात सकाळी उठून भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. भक्तीमध्ये मन शांत करण्याची खूप मोठी, अगदी जादू करण्याची ताकद असते. ती भक्ती तुमच्या मनामध्ये जागृत ठेवा. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. ज्या घरात प्रेम असते, आदर असतो, मोठ्यांचा सन्मान असतो, त्या घरात आनंद टिकतो. या महिन्यात एक संकल्प करा, मी कोणाचे मन दुखावणार नाही, प्रेमाने बोलेन, कारण सकारात्मक शब्द ही देखील एक मोठी संपत्तीच आहे. अधिक महिन्यात गरजू व्यक्तींना मदत करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे याला विशेष महत्त्व दिले जाते. आपण जे चांगले देतो तेच अनेक पटींनी आपल्या जीवनात परत येते अशी श्रद्धा आहे. शुक्रवारचा छोटा उपाय. शुक्रवारी घरातील देवघरात दिवा लावा. माता लक्ष्मीला कमळाचे फूल, अक्षता अर्पण करा. घरातील सर्वांसाठी सुखसमृद्धीची प्रार्थना करा. मैत्रिणींनो, लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी पैशाचा योग्य आदर करणेही आवश्यक आहे. अन्न वाया घालवू नका, पाण्याचा अपव्यय करू नका. गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करणे टाळा, कारण जिथे योग्य वापर असतो तिथे समृद्धी नक्कीच टिकते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात सकाळची सुरुवात खूप महत्त्वाची मानली जाते. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी देवाचे स्मरण करा. घरातील देवघरात दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. असे म्हणतात की दिवसाची सुरुवात जर सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवसात चांगली ऊर्जा राहते. पूजेमध्ये अक्षतांना विशेष स्थान आहे. अधिक महिन्यात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये अक्षता अर्पण केल्या जातात. अक्षता म्हणजे पूर्णता. ज्याप्रमाणे तांदळाचा एक एक दाणा पूर्ण असतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात समाधान आणि पूर्णता यावी अशी भावना यामागे आहे. घराच्या मुख्य दरवाजाची काळजी. तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. म्हणून अधिक महिन्यात घराचा दरवाजा स्वच्छ ठेवा. सकाळी पाणी शिंपडून स्वच्छता करा आणि देवाचे स्मरण करा. घरात येणारी प्रत्येक ऊर्जा प्रेम आणि आनंद घेऊन यावी अशी भावना नक्कीच मनामध्ये ठेवा.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यावेळी काही क्षण शांत बसून माता लक्ष्मीचे स्मरण करावे. माझ्या घरात सुख, आरोग्य आणि प्रेम, समाधान राहू दे अशी मनापासून मनोभावे प्रार्थना करा. याच्यावरती लक्ष्मी प्रसन्न होऊन ती तुम्हाला या गोष्टी नक्कीच बहाल करेल. तर माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी यांचे नाते सांगितले जाते. म्हणून अधिक महिन्यात अन्नाचा अपमान करू नका. ताटात अन्न उरवू नका. अन्नाची नासाडी करणे टाळा. अधिक महिना हा स्वतःमध्ये बदल करण्याचा काळ आहे. या काळात मनातील भीती, चिंता, राग कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण शांत मनातच सुख समृद्धी टिकते. तर मैत्रिणींनो, ज्या घरात एकमेकांचा आदर असतो, मोठ्यांचे आशीर्वाद असतात आणि देवाचे स्मरण असते, त्या घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास असतो. अधिक महिना आपल्याला एक सुंदर शिकवण देतो. देवाकडे फक्त मागण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्यासाठी जायचे असते. घरात लक्ष्मीचा वास हवा, तर घरात प्रेम, शांती, नम्रता आणि चांगले विचार आणा. खऱ्या अर्थाने श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही, तर आनंदी कुटुंब, निरोगी शरीर आणि शांत मन हीच सर्वात मोठी लक्ष्मी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर धार्मिक माहितीसाठी मधुमंत्राला सबस्क्राईब करा. ज्यांना कुणाला वाटत असेल शेअर करा, ज्याच्यासाठी शेअर करावंसं वाटत असेल त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.